सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, दोन रेषा जर एकमेकींना जोडल्या एका बिंदूत तर तिथं जो कोपरा तयार होतो त्या कोपऱ्याला काय म्हणतात? एकदम बरोबर आहे. काय पटकन उत्तर देतात रे तुम्ही. कोन. तर आज आपल्याला कोन व त्यांचे प्रकार हा भाग शिकायचा आहे. मग उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि सोडवा स्वाध्याय 21. आणि हो, तुम्हाला येऊ की न येऊ तुमचं तुम्ही एकदा सोडवा बरं का, प्लीज मुलांनो. कारण तुम्ही जर एकदा स्वाध्याय सोडवला आणि त्या सोडवलेल्या स्वाध्यायावर मार्गदर्शन ऐकलं तर तुमचं परीक्षेपर्यंत एकदम पक्क होत आहे. या कोन व त्यांचे प्रकारामध्ये कोणाचे प्रकार किती आहेत? 3. पहिला आहे काटकोन, म्हणजे यल सारखा दिसतो तो काटकोन. त्याच्यानंतर हे मोठं मगरीचं तोंड जे दिसायलंय ना, हे विशाल कोन. जे मोठं दिसतंय 90 पेक्षा जे मोठं आहे ते विशाल कोन. आणि जे लहान आहे एकदम गरीब ते आहे लघु कोन. आणि अशा प्रकारे हा भाग, इतका सोपा भाग तुम्हाला 4थी स्कॉलरशिपमध्ये आहे. त्याच्यामुळं एकदा तुम्ही पहिलं सोडवून पहा, सगळेच्या सगळे प्रश्न मनाने करा. सोडवलात? व्हेरी गुड. पहा बरं प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणती आकृती लघु कोणाची आहे? अरे आत्ताच सांगितलं तुम्हाला मी. किती सोपे सोपे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, 4 आकृत्या दिल्यात आणि लघु कोण विचारले. मोठं जे असतंय आणि हे असं जे चिन्ह असतंय ना, हे काटकोणाचं बरं का. इथं चौकोनमध्ये हे काटकोणाचंच चिन्ह असतंय. विशाल कोणाला हे असं वक्राकार चिन्ह असते, हे पण विशाल हे वक्राकार. आणि लघु कोणालाही असं वक्राकार, पण काटकोणाला असं चिन्ह असते. म्हणून लघु कोण आहे पर्याय नंबर 3. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3 रंगवा. एकदम सोपा प्रश्न होता, संपला. पुढचा पहा. पहा बरं दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणता कोन निश्चितपणे लघु कोन नाही असं म्हणलंय. आता बघा 4 कोन दिलेले आहेत आणि याच्यापैकी निश्चितपैकी लघु कोन नाही हे विचारलंय. हे पर्याय 1, 2, 3, 4 असे पर्यायाचे नाव आहेत. आता हे जे नवीन दिसायलंय ना रे, हे आहे कोनाचं चिन्ह. आलं का लक्षात? कोनाचं नाव 3 बिंदूतून दाखवतात, म्हणून सगळे हे 3-3चे दिसायलेत बघा. कोन अ ब क, कोन य र ल, कोन प फ ब, कोन ह ळ क्ष. आणि कोण नेमकं कोणतं आहे? हे जे मधलं बिंदू असते ना रे, हे मधला म्हणजे कोण असते. कोण ब, कोण र, कोण फ, कोण ळ. आणि हे अ आणि ब त्याच्या बाजूचे 2 बिंदू आहेत. अलग लक्षात? कोणाला 2 भुजा असतात, बाजू असतात. आणि हे मधला कोपरा असते मधलं. अलग लक्षात? चला, एवढी माहिती समजली. आता कोण अ ब कचं माप आहे 99 अंश. 99 अंश म्हणजे 90च्या पुढं गेलं ना रे. आणि आपल्याला प्रश्नात काय म्हणले? कोणता निश्चितपणे लघु कोण नाही. आता हे तर 90च्या पुढं गेलं म्हणजे विशाल कोण आहे. हे 89 म्हणजे 90च्या अलीकडे लघु कोण. हे 79 म्हणजे 90च्या अलीकडे लघु कोण. हे 69 90च्या अलीकडे लघु कोण. म्हणजे 3ही लघु कोण आहेत. पण पर्याय नंबर 1 हे तर विशाल कोण आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 बरोबर. तंतोतंत वर्तुळ रंगवायचं. किती सोपा होता प्रश्न. पाहूया तिसरा प्रश्न. काय दिलं रे? 5 वाजता घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? डोळे बंद करायचे आणि डोळ्यासमोर चित्र आणायचं घड्याळाचं आणि 5 वाजलेत असं कल्पना करायचं. काय दिसतं रे तुम्हाला? विशाल कोन. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 विशाल कोन आहे. पण ज्यांना डोळे बंद केल्यानंतर स्वयंपाकघरामधला डब्बा आणि त्या डब्याच्या पाठीमागं ठेवलेला डब्बा आणि त्याच्यात असलेले लाडू दिसले, त्यांच्यासाठी समजावून सांगतो बघा. हे बघा, हे घड्याळ इथं 12, इथं 6, इथं 3 आणि इथं 9 वाजतात. आणि इथं बघा मुलांनो, काय करायचं आहे तुम्हाला तर 5 वाजवायचे. इथं 3 झाले की इथं 4 आणि इथं 5 आहेत. हे मध्ये काटा, लहान काटा इथं, मोठा काटा इथं. तर हे तंतोतंत तुम्ही जर बघितला तर हे विशाल कोन झाला. आणि जे घड्याळ असते त्या घड्याळामध्ये इथं 12, इथं 3 आणि जर असं जर झालं, हे बघा 3 वाजले तर हे काटकोन होते. पण ह्या काटकोनापेक्षाही मोठा झालाय. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2
समजून घ्या मुलांनो. पहा बरं मुलांनो, अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. पुन्हा पुन्हा फिरवून फिरवून विचारतात. हाताचा पंजा ताणला असता अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटामधील कोण कोणत्या प्रकारचा असतो? आता समजा अंगठा सोडून हाताचा पंजा ताणला, तर ते ताणल्यानंतर ह्या 2 बोटांच्या मध्ये आपण ज्या अंगठा सोडू ना, कोणता कोण व्हायला आहे? कितीही कोण ताणला तर लघु कोणच होते. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर विशाल कोण, काटकोन, सरळ कोण आणि काटकोन आलाय का? थांबा, काटकोन काटकोन डबल आला पर्याय माझ्याकडून लिहिण्यात. काटकोन शेवटचा पर्याय आहे लघु कोण. आला लक्षात? म्हणून पर्याय नंबर 4 लघु कोण. झालं. किती सोपा प्रश्न होता. अरे वा, 5वा प्रश्न पण फार सोपा आहे बरं का. सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या किती असा प्रश्न विचारलाय. मग आता मला सांगा, आकृती पहा बरं एकदा पहिल्यांदा. असे काटकोन दिलाय, त्याच्यात रेषा ओढल्यात, म्हणजे इथं बरेच कोण तयार झालेत बरं का. हे इथं एक कोण आहे, इथं एक कोण आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, आणि ही पाकळी, ही बाजू आणि ही बाजू जोडल्यावर अजून एक कोण तयार झाला. ही बाजू ही बाजू जोडल्यावर अजून एक कोण तयार व्हायलाय. मग आता एकूण किती कोण झाले हे मोजण्यासाठी एक ट्रिक आहे, एक युक्ती आहे, क्लुप्ती आहे बघा. इथं लिहायचं 1 नंबर, इथं 2रा कोण, इथं 3रा कोण आणि इथं 4था कोण, आणि ह्याची बेरीज करायची. 4 + 3 + 2 + 1 म्हणजे 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 किती झाले? 10. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4 10. समजलं? आता परीक्षेत हेच प्रश्न येईल का? काही सांगता येत नाही, येऊ पण शकतो, पण ह्याच्यासारखा येईल. मग ह्याच्यासारखा प्रश्न जर असा जर आला तुम्हाला परीक्षेत, असं अशी रेष आणि पुन्हा इथं एक रेष दिली आणि नंतर इथं एक रेष दिली, आणि आता तुम्हाला सांगितलं की यामध्ये किती कोण, मग कसं काढणार? सांगा ह्याचं उत्तर कॉमेंटमध्ये. बघा बरं 6वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये विशाल कोन झालेला नाही? आता तुम्ही पर्याय नंबर 2 बघा बरं. या पर्याय नंबर 2 मध्ये काय झालंय रे? तर आत्ताच आपण एका गणितात शिकलोय, 5 वाजले म्हणजे विशाल कोन. खाली सुद्धा बघा पर्याय 4, तर 4 मध्ये सुद्धा विशाल कोन झालाय. त्याच्यानंतर पर्याय नंबर 3 मध्ये सुद्धा विशाल कोन झालाय. मग या सगळ्यामध्ये विशाल कोन झालाय, तर कोणत्यात विशाल कोन नाही? पर्याय नंबर 1 ह्याच्यामध्ये काय झालाय रे? लघु कोन. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. पहा बरं 7वं गणित काय म्हणलंय? कोणांच्या दोन्ही भुजांची लांबी वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो? बाबा किती सोपा प्रश्न आलाय रे. आता बघा मला सांगा, हे कोण आहे बरं का. आता एक उदाहरणार्थ आपण हा कोण घेऊ, असा असा, हा कोण लघु कोण आहे, बरोबर आहे. तर या लघु कोणाच्या ज्या 2 भुजा आहेत, समजा इथं अ, इथं देऊ ब आणि इथं क, तर अ ब ही भुजा आहे. ही भुजा अशी सरळ मारुतीच्या शेपटीसारखी वाढवायची. त्याच्यानंतर ही भुजासुद्धा ब क, ही भुजासुद्धा असं सरळ मारुतीच्या शेपटीसारखं लांबच्या लांब वाढवायची. मग एवढं लांब वाढवलं तर त्या कोणाच्या मापात काय फरक पडतो? पर्याय 1. काय दिले पर्याय 1? कोणाचे माप वाढते म्हण? बिलकुल नाही. कोणाचं कोपरा जशाच तसं आहे, कोणाचे माप वाढणार नाही. नंबर 2, कोणाचे माप कमी होते, वाढणार पण नाही, कमी पण होणार नाही. नंबर 4, कोणाचे माप चौपट होते. बाबा हे झोपीत कुणी असेल तर पर्याय 4 लिहिल बघा. तर ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3, कोणाचे माप तेवढेच राहते. हे करेक्ट आहे. किती सोपा प्रश्न आहे, फक्त प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे. पहा बरं मुलांनो 8वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही म्हणलंय? नंबर 1, वहीवर आडव्या ओळी व उभी लाल रेघ
यामध्ये कोण? अरे तुमच्या वहीमध्ये जी आडव्या ओळी असतात आणि उभी मार्जिनची लाल असती रे, त्याच्यात काटकोनच असतंय की रे, 90 अंश असतंय ते. करेक्ट आहे, हे तर काटकोन दिसतंय. नंबर 3, दिव्याचा खांब व रस्ता यामधील कोण? दिव्याचा खांब म्हणजे स्ट्रीट लॅम्प, रस्त्यावरचे खांबे. बरोबर आहे, काटकोनच असतोय की रे हे. जर काटकोन नसल, थोडं झुकलं असेल तर थोडं झुकत पडल ना कोणाच्या डोक्यात, म्हणून ते काटकोनच ठेवतात. चौथा पर्याय, फळ्याच्या लगतच्या 2 कड्यामधील कोण? आता हे फळ आहे, ही एक कडा आणि ही एक कडा, आणि ह्याच्यामध्ये तयार होणारं कोण? काटकोनच आहे. पर्याय नंबर 2, घसरगुंडीचे खालचे टोक व जमीन यामधील कोण? आता जर घसरगुंडी तुम्हाला दाखवली किंवा तुम्ही जर घसरगुंडी जर बघितलात तर घसरगुंडी अशी असते आणि जमीन तर त्याच्यात काटकोन नसतंय. घसरगुंडी अशी असते, बरोबर आहे ना. तर हे जमीन आहे इथं, बरोबर आहे. तर इथं काटकोन होत नाही, गवत आहे सगळं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2, 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 2ला रंगवा छानपैकी. पाहूया 9वा प्रश्न. कोणाचे नाव किती प्रकारे लिहिता येते? आता या प्रश्नात काय म्हणले? कोणाचं नाव लिहायचं आहे, पण ते किती प्रकारे लिहिता येते. आता हे कोण दिलं आहे बरं का एक, किंवा आपण काढून दाखवलं आहे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. आता हे कोपरा आहे, ह्या कोपऱ्याच्या इथं कोण. मग आता इथं ह्या कोणाच्या ही एक भुजा ह्या 2 बाजू इथं आल्यात आणि इथं कोण तयार झालं आहे, हे शिरोबिंदू, बरोबर आहे. मग किती प्रकारे लिहिता येईल? हे कोणाचं चिन्ह असं असते बरं का. हे कोण, वरची रेष मोठी खालची लहान, कोण अ ब क असं लिहितात, बरोबर आहे. अशा सरळ रेषात कोण अ ब क, त्याच्यानंतर कोण उलट क ब अ, कोण क ब, हे एक झाला. आणि तिसरी पद्धत काय आहे का? पर्याय 2 1 नंबरच बरोबर आहे, चुकलं. तर तिसरी पद्धत आहे शिरोबिंदूची घ्यायची. नुसतं कोण ब म्हणलं तरी सुद्धा हे कोपरा आपल्याला दिसतो, म्हणून 3 प्रकारे कोणाचं नाव लिहिलं जाते. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, 3 हे उत्तर. पहा बरं 10वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता कोण विशाल कोण असू शकेल? पर्याय 1, माप 90 अंशापेक्षा जास्त, 90 नाही बरं का, 90 पेक्षा जास्त पण 180 पेक्षा कमी. 90 पेक्षा जास्त म्हणजे 91, 180 पेक्षा कमी म्हणजे 179. करेक्ट आहे की रे? हेच उत्तर आहे. हे विशाल कोण असते. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तरी पुढचा पर्याय वाचा, पर्याय 2, 180. चुकलं, 180 नाही, कारण विशाल कोण कसा आहे? 180च्या अलीकडे आहे. नंबर 3, 0पेक्षा जास्त व 90पेक्षा कमी तर लघु कोण असते. आणि नंबर 4, 90 अंश हे तर काटकोन असते. अशा प्रकारे बालमित्रांनो इथं दिसायला रेष ओढलेली म्हणजे आपलं हे शेवटचाच प्रश्न होता. आणि खरंच मला आश्चर्य वाटायलं, किती फास्ट संपले रे 21व्या प्रकरणातले 10 प्रश्न. कधी प्रश्न सुरू झाले की कधी संपलं की काहीच कळालं नाही. अगदी सोपे प्रश्न होते. मला तर शिकवायचा काहीच कंटाळा आला नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी अगोदर हे प्रश्न सोडवले होते का? काही जण खोटं बोललात ना, असं खोटं बोलायचं नाही. अगोदर तुम्ही सोडवा. बघा बरं, सोडवल्यानंतर जर तुम्हाला एवढं समजत असेल तर तुम्ही एकदा स्वतः सोडवून पुन्हा पाहिला तर फार पक्कं होईल तुमचं. त्याच्यामुळं सांगितलेलं तुम्ही ऐकतातच. आजसुद्धा तुम्ही खूप छान अभ्यास केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.